रुपये 2000 की राशि पर 1 पैसा प्रति रुपया प्रतिमाह. आता बघा मुद्दल की राशी किती 2000 4 वर्ष मुदत प्रति पैसा प्रतिमाह. बरोबर म्हणजे वर्षाला किती आलं ते भागला किती 17%. 2 शून्य गेले 2 शून्य 4 4 4 2 8 2 एक मिनट ठीक हा 2 घेत लागले 12 चौक 48 आहे 48 2 मिनिट लागले 48 म्हणजे किती 20 जागेवर 12 चौक 48 48 296 पुन्हा तिथं पुन्हा रूपांतर करा 7 चौक 24 25 छेद 4 बघा बघेल जी मुदत आहे त्याचा दर आहे त्याचं रूपांतर आपण अपूर्णांक करतो. ठीक आहे कसा बघा 7 चौक 24 24 छेद 7 चौक 24 24 25 बरोबर 25 चा अंतर झाला राईट. मुदत किती 9 महिने. तर ज्यावेळेस मुदत आता बघा इथं वर्ष दिलेलं आहे का नाही ज्यावेळेस मुदत महिन्यामध्ये असते छेदाला आपण काय करतो 100 सोबत 12 बरोबर. आता मुदत किती आहे 16,000 आहे. सोपा सूत्र सुधारणा शब्द बरोबर. आता 25 छेद 4 बरोबर. आता मुदत कशात आहे महिन्यात छेदाला काय वापरला सिंपल 2 शून्य कॅन्सल 2 शून्य 3 त्रिक 9 3 चौक 12 बरोबर. आता 168 2 4 बरोबर. 4 चौक 16 4 दुनी 8 हा 42 25 3 भागिले किती आला फक्त हा 4 बरोबर. 4 च्या निम्मे 2 42 च्या निम्मे 1 राइट. 21 25 गुणिला 5 3 भागिले 2 त्याचा गुणाकार करून नंतर 2 भागिले. आता बघा 225 आज झाले किती 2 25 50 52 हा गुणला 3 3 5 15 आज झाले 3 2 6 1 7 3 5 15 1575 भागिले किती 2 बरोबर. आता आपण हा करतो हे 14
बाकी एक 7 खाली, बरोबर. बेयाटी 16 एक खाली 5 केला. बे साठी 14 एक सॉरी बे म्हणजे म्हणजे उत्तर दिलं 87.5. पूर्णांक पूर्णांक आहे ना 3 2 6 7 5 चा 11/3 करा. 13 उत्तरात निवड आहे. साढ़े 7 हजार ना. बरोबर आहे. बरोबर 13 बघा ही जी मुदत आहे म्हणजे रूपांतर करून घ्यायचं. 3 2 7 7 5 चा 11 तर किती झाला आता उत्तर 7,500. किती 5 वर्ष. ठीक आहे. 2 शून्य कॅन्सल करू शून्य 25 ली 75 11 गुणिले 5 55 गुणिले 25 25 चाले किती 12 25 25 असेल 112 किती 137 उत्तराला 13. चेक प्रजत वार्षिक ब्याज की दर से 2500 पर 2 साल 3 महीने इतना क्या बोला तो 100 पर 2 साल 3 महीने में मिलने वाला ब्याज कितना होगा. आता 2 वर्ष 3 महीने बाकी 12 का 1 वर्ष म्हणजे 12 महिने असते. बरोबर. 3 1 3 चौक 12 2 पूर्णांक 1 छेद 4. आता पूर्णांक का पूर्णांकाचा स्थापन रूपांतर कसा करतो हा पूर्णांक करतो. बरोबर. 4 2 8 8 1 9 सिंपल. आता तर किती आला 9 छेद 4. आता मुद्दल किती 25 सूत्राला 100 9 अच्छा दर किती आहे मुदत किती आहे 6 वर्ष. दर किती आहे मुदत आहे दर 6 आहे. मुदत किती आहे 9/4 9/4 6 तर 2500 मुदत सूत्राला 100 4
बरोबर. 2 शून्य गेले 2 शून्य. 2 दुनी 4 2 त्रिक 6. बरोबर. आता 25 9 3. 25 9 200 गुणिला 3. 3 5 15 4 1 3 2 6 1 7 3 2 675 भागिले हा 2. आता असा भागाकार करू का ते रेग्युलर पद्धतीने जातो असा तुका भाग रेग्युलर पद्धत रेग्युलर पद्धत 2 त्रिक 6 7 2 त्रिक 6 2 7 14 पॉइंट हे म्हणजे किती आले व्याज 337.5. साधी साधी आकडे मोठा काही जास्त मोठा विषय नाही. सातशे नाही कुठं चुकतंय. बघा मग तर किती 1600 म्हणजे किती 10 वर्ष व्याज काढायचा आपल्याला तर किती 7 होईल. भागिले किती 100. आता अंशाला पॉईंट आता जेवढं झालं तेवढं जर आपण पडतो देतो छेदाला बेसिक पण शिकवलं. आता हे 2 शून्य गेले की 2 शून्य. आता एक राहिले 16 गुणिला 10 7 भागिले हा 1. आता पॉईंट तर 2 झालेत ना छेदाला 2 शून्य. पॉईंट पण संख्या झाली 725 भागिले 100. बरोबर. पॉईंट किती झाले 2 झाले. आता काय आता आहे किती 100. चल इथे 0 तर 5 5 चा 5 ची बसली कोणत्या सेटने के सारे 0 का 5 असेल तर पुढे किती भाग जाईल 5. 5 दुनी 10 5 आहे का 5 गुणले किती 2 5 चौक 20 किती उरले 5 5 आहे का बरोबर 5 दुनी 10 5 आहे का 5 7 आता 5 दिले उरले 2 झाले किती 22 बरोबर 5 चौक 20 गुणले किती 2 5 5 ठीक. आता पे 82 आता 145 एक तर काय विषय 8 8 45 8 चौक 32 आणि 4 36 6 चला 3 8 आहे 8 आहे ना उत्तर किती आला 11. बेसिक प्रश्न कशा पूर्णांकाची बेरीज होता बाकी गुणाकार भागाकार शिकवलाय ना तुम्हाला रिव्हिजन करून घ्यायचं.